मैं तो रास्ते से जा रहा था। मेरा मोबाईल गिरा तो मैं क्या करूं? अहो, दुकान उघडं आहे का? नाही, बंद आहे. तुम्ही आतमध्ये काय करताय? चोरी करतोय. लाज नाही वाटत का दुकानात चोरी करायला? अरे का वाटेल? माझ्या दुकानात मी चोरी करेल नाही तर जाळून टाकेल. तुला काय करायचं? नाही हो, माझा थोडा प्रॉब्लेम आहे. डॉक्टरकडे जा ना. अहो, माझा प्रॉब्लेम म्हणजे माझा मोबाईलचा प्रॉब्लेम आहे. बाबा त्याला नेना मग डॉक्टरकडे. अहो नाही, माझा मोबाईल चालू नाही. अरे बापरे, मग चांगली गोष्ट आहे ना. तुझा मोबाईल सरळ मार्गाने चालतो. नाही, हा कामच करत नाहीये. अरे राजा, मग तू कर ना काम. एवढ्याशा जीवा करून किती काम करू घेणार तू? अरे रील्स बी बनवतोस, एडिटिंग बी करतोस, युट्यूबला टाकतोस, व्हॉट्सअपला टाकतोस, किती काम करून घेशील. हे बघा, ह्या दुकानाचे मालक तुम्ही आहात का? हो, मीच आहे. नशीब, मी 1 वर्षापूर्वी तुमच्या दुकानातून हा मोबाईल घेतला होता. हा मोबाईल तू घेतला होता आणि वर्षभरापासून आता आणून घेतोस का? मोबाईल धापता आणि वर्ष आणून घेत नाही तर मी घेतो. अहो द्या इकडे तो मोबाईल. घेतला होता म्हणजे विकत घेतला होता. गेल्या वर्षी मी आलो होतो, तुम्ही म्हणाला होतात हाच मोबाईल घे. आठवा जरा. अहो काहीच कसं आठवत नाही. अहो एवढं काय ताण घेताय? मागच्या जन्मीचं नाही, गेल्या वर्षीचं आठवायचे तुम्हाला. मी गेल्या वर्षी दिलेला मोबाईल 1 वर्ष झालं पण चालतच काय नाही. नवीन? जन्माला आलेलं बाळ 1 वर्ष तर चालत मला नाही. सांगायचंय की हा मोबाईल घेतल्यापासून तक्रारी आहे त्याच्या. काय तक्रारी आहेत त्याच्या? हा मोबाईल मला तुम्ही रिपेअरिंग करून द्या, नाही तर बदलून द्या. काम आणलं याच्यापासून, मला सवय झाली याची. तुला सवय झाली असं म्हणतोस, मग त्याला झाली नसेल का तुझी सवय? त्यावरच म्हणतोस त्याला. कसं वाटेल त्या मुक्या जीवाला? काल मला फोन येत होता आणि एकदमच याची लाईट गेली. अरे लोड शेडिंग रे. आमच्या नांदेडमध्ये उन्हाळा सुरू झाला की अशीच लोड शेडिंग सुरू होते. त्या मोबाईल मध्ये जरा लवकर सुरू झाली असेल, त्यात काय नवल. आम्हा नांदेडकरांना त्याची सवय झाली. मी लोड शेडिंग वर नाही तर माझ्या मोबाईलवर चर्चा करायला आलो. करा ना मग चर्चा. अरे आमचे आजोबा सांगून गेले की आपल्याला वाटेल त्या विषयावर चर्चा करा. अहो हा मोबाईल फेकण्याच्या लायकीचा झालाय. खूप बिघडतो मध्ये मध्ये. अच्छा, तर मग प्रॉब्लेम आहे का मोबाईल मध्ये? मगापासून मी काय पोथी पुराण वाचत होतो की काय? लाईट जाते त्याची. अरे जाऊ दे ना. तुला काय त्याच्यावर टीव्ही चालवायची का मिक्सर चालवायचा? याचा वापर जनरेटर म्हणून करत नाही. हा मोबाईल चालत नाही. मध्ये प्रॉब्लेम आहे का काही? काल काय झालं, मोबाईल व्हायब्रेट झाला आणि अचानक बंद झाला. पॅरालिसिस सेम आमच्या आजोबासारखा प्रॉब्लेम. रात्रीतच व्हायब्रेट होऊन हँग झालं म्हातारं. आता हँग झालं आणि व्हायब्रेट झालं म्हणजे काय? स्विच ऑफ झालं रे. एवढा प्रॉब्लेम नाही हो याचा, डिस्प्लेचा प्रॉब्लेम आहे याचा. असं सेम वाटत होतं आम्हाला, पण जेव्हा आजोबाचा डिस्प्ले गेला तेव्हा कळलं आम्हाला. मोबाईल बद्दल बोलूया का आपण? मोबाईल बद्दल मोबाईल मध्ये प्रॉब्लेम आहे तुमच्या? आपण ऐकून ऐकतो ना, ऐकायला येत नाही. माझ्या आजोबाचा पण हा सेम प्रॉब्लेम होता. सुरुवातीला त्यांचा डिस्प्ले गेला, नंतर त्यांचे दोन्ही हेडफोन गेले. डॉक्टर म्हणाले दोन्ही कान त्यांचे कामातून गेले राव. आपण जरा मोबाईलवर बोलूया का? आमचे आजोबा गेले, त्याचं तुम्हाला काहीच नाही वाटत? हो, तुम्ही विषयाला फाटे फोडताय. माझं ऐकून घेता का प्लीज? काय झालं? मी मोबाईल बद्दल सांगतोय, तुम्ही ऐकूनच घेत नाही. मोबाईल मध्ये काय प्रॉब्लेम आहे का? हो, मोबाईलची मेमरी करप्ट झाली. आमच्या आजोबाची मेमरी करप्ट झाली होती. पाळलं ना आम्ही त्यांना? का फेकून गेलं? का म्हणालो डॉक्टरला तुम्ही तुमच्याकडेच ठेवा, आम्हाला नकोत आजोबा? एवढे मोठे आजोबा सांभाळले आम्ही, तुम्ही एवढा छोटासा मोबाईल सांभाळू शकत नाही? म्हणजे आजोबांसारखं मोबाईलला पण सांभाळायचं? का नाही सांभाळणार तुम्ही आजोबांना? का ते नांदेडचे आहेत म्हणून? मी का सांभाळू तुमच्या आजोबांना? अरे, दुकानात आम्ही एवढे मोबाईल सांभाळतो, तुम्हाला काय झालं एक म्हातारा सांभाळायला? तुमचा मोबाईल नको, तुमचा म्हातारा. मी हँग झालो.